प्रामाणिकपणाचा आदर्श. सातारा शहरातील सदर बाजार परिसरात राहणारा अरबाज बागवान या सर्वसामान्य कुटुंबातील जबाबदार युवकाने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. रोजप्रमाणे MIDCला कामावर जात असताना अरबाजला रस्त्यावर 2 तोळ्याचे मंगळसूत्र सापडले. वाढलेल्या सोन्याच्या किमती पाहता ते खरे की बनावट याबाबत त्याच्या मनात शंका होती. कामाच्या ठिकाणी मित्रांना ते दाखवल्यानंतर ते मौल्यवान सोन्याचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पैशापेक्षा माणुसकीला प्राधान्य देत अरबाजने हे मंगळसूत्र नेमके कोणाचे आहे अशी परिसरात चौकशी सुरू केली. सखोल शोध घेऊन मंगळसूत्राची योग्य ओळख पटवून ज्यांचे ते मंगळसूत्र होते त्या मातेला त्याने ते सुरक्षितपणे परत केले. या प्रामाणिक आणि समाजाला दिशा देणाऱ्या कृतीबद्दल मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या संघटनेच्या वतीने अरबाज बागवान याचा गौरव करण्यात आला. अरबाजच्या या कृतीमुळे आजही समाजात प्रामाणिकपणा, विश्वास आणि माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला आहे. आजच्या काळामधील तरुणाई जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय, ॲडिक्शन याला बळी पडताना दिसत असताना अवैध व्यवसाय सोडा, इतराचा हक्क मारणे तर सोडाच, परंतु आपल्याला सापडलेली वस्तू कोणाच्या तरी गरजेची किंवा आयुष्याची पुंजे समजून प्रामाणिकपणे त्यांना परत करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे युवकसुद्धा आपल्या साताऱ्यामध्ये याची प्रचिती अरबाज बागवानाच्या माध्यमातून आलेली आहे. एका कुटुंबाचे 2 तोळे सोनं सापडलं. ते सोनं त्यांना त्यांच्या अडीअडचणीसाठी, गरजेसाठी असेल असं समजून त्यांना परत देऊ दिलं. आणि त्याच्या पुढची सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे त्या कुटुंबानं अरबाजला विचारलं, तुला बक्षीस काय पाहिजे? तर बक्षीस घेण्यास त्याने नकार दिला. म्हणजे सिर्फ दुआ मी याद रखू असं म्हणून कोणत्याही प्रकारचं बक्षीस घेण्यास टाळून समाजामध्ये केलेलं हे काम आहे, हे माझं कर्तव्यच आहे, हा एक आदर्श युवकांच्या पुढं अरबाजनं उभा केलेला आहे. त्यामुळं आज असे विचार तरुणांच्यामध्ये वाढावे यासाठी प्रोत्साहनपर मी मुस्लिम मावळा छत्रपतींच्या वतीने त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याच्या केलेल्या कामाचं कौतुक केलं. ह्या जगात सुद्धा प्रामाणिकपणा शिल्लक आहे याचं ताजं उदाहरण अरबाज यांनी आज आपल्याला दिलेलं आहे. सातारामध्ये आज एका कुटुंबाचं 2 तोळे सोनं अरबाज यांना घावलं होतं आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे परत त्यांना दिलेलं सुपूर्द केलेलं आहे. तर त्याला आम्ही विचारलं की बाबा तू कसं काय हे परत दिलं, काय या मनात तुझ्या असं काय नाही आलं की बाबा एवढं महागाईची वस्तू गावली? तर तो म्हणला, हा कुणाने तरी वर्षानुवर्ष जपलेली कुणाच्या तरी लग्नाची पुंजी असेल किंवा कुणाच्या शिक्षणाचं असेल, कुणाचं काय असेल, कुणाच्या घरगुती उपयोगाचं असेल, म्हणून मी माझ्या मनात जरा बी शुल्कनाची भावना न आणता ज्याचं आहे त्याला परत देण्याचा मानस ठेवला आणि मी ते परत पोच केलं त्यांना.